नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी मयूर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण जाणार आहोत एका अशा मंदिरामध्ये ज्याला नाथ संप्रदायातील अडबंगी नाथांची तपोभूमी म्हणतात। आणि असे मानले जाते की गोरक्षनाथांनी येथेच अडबंगी नाथांना दीक्षा दिली होती। तर आपण जातोय अहिल्यानगर येथील कोपरगाव मध्ये असलेल्या धामोरी गावामध्ये। आणि मित्रांनो, हे गाव नाशिक पासून जवळजवळ 67 किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणजे 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील कल्पवृक्ष म्हणजेच येथील गोरखचिंच। ही गोरखचिंच इतकी प्राचीन आणि विशाल आहे आणि या गोरखचिंचाची स्थापना स्वयं नवनाथांनी केली आहे। चला तर मग आपण आज या महान नाथ संप्रदायाचा इतिहास जाणून घेऊया धामोरी गावातून। तर चला माझ्या बरोबर। तर मित्रांनो, फायनली आपण आता इथं पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आसपासचं वातावरण खूप हिरवगार आणि शेती वगैरे आहे। आणि सकाळचं वातावरण आहे, तर भक्त वगैरे इथं तुम्ही दर्शनाला येत आहे ते बघू शकता। आणि हे माझ्या पाठीमागं मंदिर आहे। तर चला आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन करू। तर मित्रांनो, आता आपण या मंदिराची सखोल माहिती जाधव साहेबांकडून घेऊ। ओम शिव गोरक्ष अडबंगी नाथ आहे नमः। चैतन्य अडबंगी नाथांच्या तपोभूमीत आपलं सर्व नाथ भक्तांचं स्वागत। ही भूमी कोपरगाव तालुक्यात धामोरी हे गाव आहे। आणि आपण जर भक्तिसार ग्रंथाचा 33 आणि 34 अध्यायाचं ग्रहण केलं तर त्यामध्ये तुम्हाला अध्याय क्रमांक 33 आणि 34 मध्ये ह्या स्थानाचा उल्लेख आहे। ही चैतन्य अडबंगी नाथांची जन्मभूमी, तपोभूमी आणि दीक्षाभूमी आहे। असे म्हणतात की अडबंगीनाथांनी याच भूमीवर तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली होती। पण या तपश्चर्येमागचं खरं महत्त्व काय आहे आणि या भूमीला एवढं पवित्र का मानलं जातं? तर ही गोरक्ष चिंच हे त्याला हा पुरावा आहे का जिथे जिथे नाथांचे स्थान आहे तिथं काही ना काही त्यात आपल्याला तिथं मिळतं। तर हे नवनाथांचं स्थानाचं इथं जिथं तप केलं ही गोरक्षनाथांच्या नावाने चिंच प्रसिद्ध आहे। आणि हिला जर आपण बघितलं तर 9च एकूण मुख्य फांद्या आहेत। या 9 फांद्या म्हणजे नवनाथांचा जो मंत्र आहे त्या मंत्राचं ते प्रतीक आहे। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष याच्याप्रमाणे जर याची रचना बघितली तर अशा 2 मुख्य साईजनी मुख्य 2-3 ब्रँच असे मोठे आहेत। 1, 2, 3 हे मोठे आहेत, म्हणजे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज, गुरु गोरक्षनाथ महाराज, गुरु जालंधरनाथ महाराज आणि नंतर बाकी सर्व शिष्यगण, असे 9 नाथांचे 9 जे हे आहे तर त्याचं हे प्रतीक आहे। आणि इथं जर बघितलं आपण थोडंसं कॅमेऱ्यात बघा का इथं एक नैसर्गिक गुफा तयार झाली आहे नाथांची। ही खूप अशी खोलवर नैसर्गिक गुफा तयार झालेली आहे। आणि यामध्ये प्राचीन काळापासून नाथ भक्त नाथांचे नाथ संत इथं येऊन तपश्चर्या ध्यान धारणा करतात, त्याची ही जागा आहे। तर अशा दृष्टीनं आपण याचे महत्त्व आहे। मित्रांनो, खरंच एका साध्या शेतकऱ्याचं रूपांतर नवनाथांपैकी एक असलेल्या अडबंगीनाथामध्ये कसं झालं? त्यांच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे आज लाखो लोक त्यांना नाथांचा दर्जा देतात? धामोरी गावातील माणिक शेतकरी हा अडबंगीनाथ कसा झाला याची एक रंजक कथा सांगितली जाते। तर झाले असे, पूर्वीच्या काळी माणिक नावाचा हा साधा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता। त्याच वेळी महान योगी गोरक्षनाथ तेथे आले आणि त्यांनी माणिककडे अन्न मागितले। माणिकने क्षणाचाही विचार न करता स्वतःसाठी आणलेली शिदोरी आणि पाणी त्यांना दिले। आणि माणिक शेतकऱ्याच्या या निरपेक्ष भावनेने गोरक्षनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर मागायला सांगितले। पण माणिकने थोड्या हट्टी स्वभावाने उत्तर दिले की मीच तुम्हाला दिले, तुम्ही काय मला देणार? यावर गोरक्षनाथ त्याला म्हणाले, जर तुला माझ्याकडून काही नको असेल तर तूच मला वर दे। माणिकने होकार दिला। तेव्हा गोरक्षनाथांनी त्यांना सांगितले की मनात येईल ते करू नकोस। माणिकला हे सोपे वाटले आणि त्यांनी लगेचच मान्य केले। संध्याकाळ झाली आणि काम झाल्यावर माणिकने नांगर डोक्यावर घेतला आणि तेव्हाच घराकडे त्याला जाण्याची इच्छा येताच त्याने दिलेला शब्द त्याला आठवला आणि त्या एका शब्दासाठी तो तसाच उभा राहिला। दिवस गेले, महिने गेले आणि जवळजवळ 12 वर्ष माणिक डोक्यावर नांगर घेऊन तसाच त्या ठिकाणी उभा राहिला। त्याच्या शरीरातली शक्ती संपत होती, मात्र त्याची निष्ठा अजूनही तितकीच होती। आणि त्या 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ, सौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ पुन्हा त्या ठिकाणी आले। माणिकची ही अद्भुत तपश्चर्या पाहून ते थक्क झाले। गोरक्षनाथांनी त्याच्या कानात मंत्र फुकला आणि त्याला तेथेच सज्ञान प्राप्त झाले। आणि त्या क्षणी माणिक हा महान योगी बनला। आणि तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, हा अडबंग आहे। आणि त्या दिवसापासून माणिक ओळखला जाऊ लागला अडबंगीनाथ। दरवर्षी मढी यात्रेत जाणारे लाखो भाविक आधी या तपोभूमीवर का येतात?
या तपोभूमी आणि दीक्षाभूमीमध्ये असं काय आहे की इथे येणारा प्रत्येक नाथभक्त हा नतमस्तक होतो? मी आपलं इथं चैतन्य अरविंदनाथांची जन्मभूमी, तपोभूमी आणि दीक्षाभूमी ह्या पावनभूमीत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. नमो आदेश. आता आपण इथं आलो, हे चैतन्य अरविंदनाथांची तपोभूमी आहे आणि ही अखंड शिळा आहे. हे मंदिर 9x9चं आहे आणि दर धर्मनाथ विजयला इथं मोठा उत्सव होत असतो. गुरुपौर्णिमेचा उत्सव होतो. दत्त जयंती साजरी केली जाते. तर याचा जर संदर्भ आपण बघितला तर नवनाथ भक्तिसार ग्रंथ जो गुरु गोरक्षनाथांनी किमयागार ग्रंथ लिहिला बंगाली भाषेमध्ये, त्याचा आवृत्तीचा मराठी वृत्तांत आहे आणि हे 1 ते 40 अध्याय भक्तिसार ग्रंथामध्ये असतात. हे 1 ते 40 अध्याय म्हणजेच मंत्र आहेत, ते नाथांचे 40 मंत्र आणि त्या प्रत्येक मंत्राला एक सिद्धी आहे का ज्या मंत्राचं आपण ज्या अध्यायाचं आपण अवलोकन करू, श्रद्धेने त्याचं पूजन करू, त्याचं वाचन करू, तर त्याच्यामधून जे आपल्याला सिद्धी मिळते, जी प्राप्ती मिळते, तर त्याच्यामध्ये नाथांनी तो आशीर्वाद त्यात दिलेला आहे. आणि अशाप्रमाणे जर आपण गेलो तर पहिल्या अध्यायामध्ये सर्व नाथांना नारायणांनी नवनारायणांना बोलून सांगितलं की तू आपल्याला धर्तीवर जायचं आहे आणि तिथं जाऊन आपल्याला लोककल्याणाचं काम करायचं आहे. आणि त्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये मच्छनाथांचा जन्म आहे. असं प्रत्येक अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये असं गुरु गोरक्षनाथांचा संदर्भ आलेला आहे. तर याप्रमाणे अध्याय 33 जर बघितला तर अध्याय 33 ह्या स्थानाची माहिती आहे आणि हे अरविंदनाथांची तपोभूमी दीक्षाभूमी आहे. यामध्ये ज्यावेळेस गोरक्षनाथ महाराज गुरु गोरक्षनाथजी उत्तर काठावरून भ्रमण करीत करीत गोदाताठी आले तर तिथं ही धामनगरी, त्यावेळेस धामानगर, भामानगर, त्या प्राचीन काळामध्ये आणि जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं शब्दांचा हे बदल होत गेला आणि त्याप्रमाणे 33 अध्यायामध्ये ते इथं आले. त्यांना दीक्षा देण्याच्या अगोदर त्यांना आधी तपाला बसवलं. त्यांची ज्यावेळेस त्यांनी समाधान झालं त्यावेळेस ते 34व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आला आहे की गुरु मच्छिंद्रनाथ, गुरु चौरंगीनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज इथं आले. अध्याय क्रमांक 34 ओवी क्रमांक 63 मध्ये ह्या स्थानाची माहिती आली की गोदातटी धामानगर, गोदातटी धामानगर. आणि त्या अरण्यामध्ये हे लहान बालक ज्याचं नाव माणिक होतं, लहान बाळाचं नाव माणिक असताना त्यांनी उपदेश केल्यानंतर त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांनी 12 वर्ष इथं तप केलं आणि त्या तपाची सांगता स्वतः तिन्ही नाथांनी इथं येऊन गुरु गोरक्षनाथांनी त्यांना गुरुमंत्र देऊन, दीक्षा देऊन, संज्ञान करून जे त्यांचं कार्य करून घेतलं ते हे स्थान. दरवर्षी मढी यात्रेत जाणारे लाखो भाविक आधी या तपोभूमीवर का येतात? या तपोभूमी आणि दीक्षाभूमीमध्ये असं काय आहे की इथे येणारा प्रत्येक नाथभक्त हा नतमस्तक होतो? गोरक्षनाथांच्या मुख्य मंदिरात आपण आज इथं आलो आता आणि इथं जर बघितलं आपलं 9 मूर्ती आहेत आणि आपण आता मंत्र पण ऐकला, गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडमंग कानिप मच्छिंद्राध्या चौरंगी रेवन भरतरी भूभू नवनाथ शिव. बघा आता ह्या ज्या नाथांची मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्या मंत्रावरच झालेली आहे. बघा, गोरक्ष जालंधर चरपटाक्ष आडबंग कानिफ मच्छिंद्र चौरंगी रेवान भरत. ह्या म्हणजे जो आपला मंत्र आहे गोरक्षनाथ, जो मंत्र आहे त्या मंत्रावर प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि त्याप्रमाणे ह्या नवनाथांच्या मूर्ती आहेत. आणि मुख्य म्हणजे गुरुचं स्थान असल्यामुळं ही जी मूर्ती बघितली आपण सर्व याच्यामध्ये गोरक्षनाथाची मूर्ती उंच का असं लोकांच्या मनात शंका येईल, कारण खरे तर मोठे मच्छिंद्रनाथ महाराज आहेत आपले, परंतु हे गुरुस्थान अरविंदनाथांचं आहे म्हणून गुरुचं स्थान हे सर्वात उंच असतं म्हणून गोरक्षनाथांची उंच मूर्ती आहे. आणि करायला बघितलं आपण अरविंदनाथ आहे आणि अशा तऱ्हेनं हे नवनाथांची मूर्ती स्थापना झाली आहे आणि हे गोरक्ष मंदिर शिव गोरक्ष मंदिर म्हणून इथं प्रख्यात आहे. ओम शिव गोरक्ष जय मानकेश्वर महाराज की जय. आता आपण 2 मंदिराची माहिती घेतली, गोरक्ष चिंचेची माहिती घेतली आणि आपण आता आलोय मानकेश्वर मंदिरासमोर. ओम श्री मानकेश्वराय नमः. आता मानकेश्वर या नावातच ते आलंय का अरविंदनाथांचं पूर्वी बालपणाचं नाव होतं माणिक बाळ, शेतकरी. तर माणिक शेतकऱ्यांनी 12 वर्ष तप केलं आणि त्यांना अरविंदनाथांचं नाव हे
गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या आदेशावरून केलं. पण अडबंगनाथांचं पूर्वीचं नाव होतं माणिक, आणि त्यांनी 12 वर्ष तप केल्यामुळं गुरुदेव रमेशगिरीजी महाराज ज्यांच्या हाती ही प्राणप्रती झाली, त्यांनी ते सांगितलं की यांनी 12 वर्ष तप केलं, ईश्वरात रूपांतर झालं, म्हणून ह्या स्थानाचं नाव मानकेश्वर दिलं. आणि मानकेश्वर हे शिवलिंग इथं आपण ओंकारेश्वर स्थापना केली. हे मंदिर जेव्हा मनात आलं तर ते 18 दिवसात त्याची प्राणप्रतिष्ठा झाली. म्हणजे 18व्या दिवशी त्याची पूजन झालं. 9 संत आले होते, आणि त्या दृष्टीनं माणिक शेतकऱ्याच्या नावारूपाचं त्याचं राहण्यासाठी मानकेश्वराचं इथं मंदिर स्थापन झालं. त्याचे आपण जाऊन दर्शन घेऊया. मित्रांनो, अडबंगीनाथांची ही तपोभूमी केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, तपश्चर्या आणि नाथ परंपरेचा एक जिवंत उदाहरण आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, या मंदिराची माहिती आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. ओम नमो आदेश. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथली जवळजवळ सगळी माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा इथं प्रयत्न केला आहे मी. आणि याबद्दल आपली जेवढी या मंदिरासाठी जाधव साहेबांना बोलवायची जी मदत होती ती आपल्याला पत्रकार श्री आयरे साहेबांनी आपल्याला केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो मी. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, आणि या मंदिरामध्ये एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. ओम नमो आदेश.